वर्षांपूर्वी देशात E20 पेट्रोल लॉन्च झालं. E20 म्हणजे 80% पेट्रोल आणि 20% इथेनॉल. तेव्हापासून भारतात ज्या नवीन गाड्या लॉन्च झाल्या त्या सर्व गाड्या E20 साठी अनुकूल आहेत. गेल्या वर्षीपासून सरकारनं देशभरात E20 पेट्रोल कंपल्सरी करायला सुरुवात केली. आता देशातल्या सर्व पेट्रोल पंपावर जे पेट्रोल मिळतंय ते E20 पेट्रोलच आहे. पण यामुळे 2022च्या आधीच्या गाड्या म्हणजे ज्या गाड्या E10 किंवा E15 पेट्रोलसाठी बनवल्या होत्या त्यांच्यात प्रॉब्लेम यायला सुरुवात झाली. या गाड्या अचानक रस्त्यावर बंद पडायला लागल्या. त्यांचं मायलेज कमी झालं. आता E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांची अशा प्रकारे वाट लागली असताना सरकारनं थेट E85 पेट्रोल लॉन्च केलंय. देशाचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नुकतीच E85 पेट्रोलची घोषणा केली. एवढंच नाही तर राजधानी दिल्लीमध्ये पहिल्या E85 पेट्रोल पंपाचं उद्घाटनही झालं आहे. सरकारच्या या घोषणेमुळे अनेकांची चिंता वाढली आहे. E20 पेट्रोलमुळे आधी जुन्या गाड्या बंद पडत असताना E85 पेट्रोलने गाड्यांची अवस्था काय होणार असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे आता E20 पेट्रोलची गाडी आहे त्या गाडीचं काय होणार हा प्रश्न आहे. हा सगळा विषय नेमका आहे काय? सरकारचा E85 पेट्रोल लॉन्च करण्याचा निर्णय काय आहे? या पेट्रोलमुळे जुन्या गाड्या भंगारात निघणार का? सरकारचा उद्देश नेमका आहे काय? सगळं जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सुरुवातीला सरकारचा E85 पेट्रोलचा निर्णय काय आहे ते समजून घेऊ. शुक्रवारी 5 जूनला देशात पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्या दिवशी सरकारनं देशभरात E85 पेट्रोल लॉन्च केलं. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या एका पेट्रोल पंपावर E85 पेट्रोलसाठीच्या सेपरेट सेक्शनचं उद्घाटन केलं. सोबतच घोषणा झाली की आजपासून देशभरातल्या जवळपास 48 पेट्रोल पंपांवर रेग्युलर पेट्रोल सोबतच E85 पेट्रोलही मिळणार आहे. E85 म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं फ्युएल ज्यात 85% इथेनॉल असतं आणि फक्त 15% पेट्रोल. सध्या देशभरात E20 पेट्रोल विकलं जातं म्हणजे त्यात 20% इथेनॉल असतं. पण आता सरकारनं थेट 85% इथेनॉलची मात्रा असलेलं पेट्रोल लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचं म्हणजे E85 पेट्रोल हे सध्या मिळणाऱ्या E20 पेट्रोलपेक्षा 20 रुपयांनी स्वस्त आहे. दिल्लीत सध्या 1 लिटर पेट्रोलची किंमत 102 रुपये आहे. पण E85 पेट्रोलचा रेट 82 रुपये एवढा निश्चित करण्यात आलाय. आता E85 पेट्रोल स्वस्त मिळतंय याचा अर्थ हे पेट्रोल वापरणं फायद्याचं आहे का? तर असं म्हणता येत नाही. कारण E85 पेट्रोल जरी स्वस्त असलं तरी त्यात इथेनॉलची मात्रा फार जास्त आहे. त्यामुळे या पेट्रोलद्वारे मिळणारं मायलेजही E20 पेट्रोलपेक्षा कमी आहे. एखाद्या गाडीत जितकं जास्त इथेनॉल टाकलं जातं तितकी त्या गाडीला मिळणारी एनर्जी डेन्सिटी कमी होते. कारण इथेनॉलमध्ये पेट्रोलपेक्षा 30% एनर्जी कमी असते. याचा अर्थ काय? तर सध्या एखाद्या कारचं मायलेज सरासरी 20 किलोमीटर असतं. म्हणजे 1 लिटर E20 पेट्रोलमध्ये कार साधारणपणे 20 किलोमीटर चालते. पण E85 पेट्रोलनं कारला एवढं मायलेज मिळणार नाही. 1 लिटर E85 पेट्रोलमध्ये कार 20 किलोमीटर चालणार नाही. जर आपण रेशिओ काढला तर हे लक्षात येईल की E85 पेट्रोल स्वस्त जरी मिळत असलं तरी ते वापरणं फायद्याचं नाही. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. सध्या 1 लिटर E20 पेट्रोलचा रेट 102 रुपये लिटर आहे. जर गाडी 20 किलोमीटरचं मायलेज देत असेल तर प्रत्येक किलोमीटरला 5.10 रुपयांचं पेट्रोल खर्च होतंय. आता E85 पेट्रोलचा विचार केला तर त्याचा रेट 82 रुपये प्रति लिटर आहे. या पेट्रोलने 20चं मायलेजच मिळणार नाही. समजा मायलेज 16 किलोमीटरचं मिळालं तर प्रत्येक किलोमीटरला पेट्रोलचा खर्च 5.12 रुपये इतका होतो. म्हणजेच E85 पेट्रोल स्वस्त जरी असलं तरी मायलेज कमी मिळत असल्यामुळे सरासरी खर्च तेवढाच लागणार आहे. मग असं असलं तरी सरकार E85 पेट्रोल का विकत आहे? तर सरकारचा उद्देश स्वस्त पेट्रोल विकण्याचा नाही. सरकारला पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवायचं आहे. कारण पेट्रोल बनवण्यासाठी कच्चं तेल लागतं. भारत हा कच्च्या तेलाच्या आयातीसाठी दुसऱ्या देशांवरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताला आपली हीच डिपेंडन्सी कमी करायची आहे. जर पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण वाढवलं तर कच्च्या तेलाची आयात कमी करावी लागेल. 2014 साली पेट्रोलमध्ये इथेनॉलचं प्रमाण फक्त 1.53% एवढं होतं. आज 2026 मध्ये हे प्रमाण 20%वर गेलंय. सरकारचं म्हणणं आहे की याद्वारे देशाच्या परकीय चलन साठ्यातले तब्बल 1.84 लाख कोटी रुपये वाचले आहेत. हेच कारण आहे की सरकार इथेनॉलच्या वापरावर एवढा भर देतंय. आणखी एक गोष्ट म्हणजे इथेनॉल हे ऊसापासून बनवलं जातं. याशिवाय कॉर्नचा वापर करूनही इथेनॉल बनवता येतं. सरकारचं म्हणणं आहे की जर इथेनॉलचा वापर वाढला तर हे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.
यामुळे सरकारकडून इथेनॉल वापरावर भर दिला जातोय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जे E85 पेट्रोल लॉन्च झालंय ते सध्याच्या E20 गाड्यांमध्ये वापरता येईल का? तर याचं उत्तर आहे नाही. E85 पेट्रोल सध्याच्या E20 गाड्यांमध्ये अजिबात वापरता येणार नाही. तसा प्रयत्न केला तर गाडीचं इंजिन खराब होण्याची शक्यता आहे. E85 पेट्रोल हे सध्या फक्त फ्लेक्स फ्युएल व्हेइकल मध्ये वापरता येणार आहे. फ्लेक्स फ्युएल व्हेइकल म्हणजे काय? तर अशा गाड्या ज्यामध्ये E20, E50, E85 कोणत्याही प्रकारचं पेट्रोल वापरता येतं. सध्या भारतात अशा गाड्या फार कमी आहेत. अलीकडेच मारुती सुझुकी वॅगनार फ्लेक्स फ्युएल कार लॉन्च झाली. ही देशातली पहिली पॅसेंजर कार आहे जी 100% इथेनॉलवर चालवण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे या गाडीमध्ये E85 पेट्रोल वापरता येतं. याशिवाय हिरो मोटर्सने नुकत्याच हिरो स्प्लेंडर प्लस आणि HF डिलक्स या 100 सीसीच्या फ्लेक्स फ्युएल मोटरसायकल लॉन्च केल्या आहेत. या बाईक्समध्ये E20 पासून E85 पर्यंत कोणतंही पेट्रोल वापरता येतं. येत्या जुलै महिन्यापासून या बाईक्सची देशभरात विक्री सुरू होणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर सरकारनं E85 पेट्रोल जरी लॉन्च केलं असलं तरी ते वापरणं बंधनकारक नाही. ज्यांच्याकडे E20 पेट्रोलच्या गाड्या आहेत त्यांना E20 पेट्रोल मिळत राहणार आहे. त्या गाड्यांमध्ये E85 पेट्रोल टाकले जाणार नाही. पण याद्वारे सरकारनं हळूहळू पेट्रोलमधलं इथेनॉलचं प्रमाण वाढवलं जाणार असे संकेत दिले आहेत. सध्या देशातल्या जवळपास 48 पेट्रोल पंपांवर E85 पेट्रोल मिळत आहे. हे वर्ष संपेपर्यंत हा आकडा 500 पर्यंत नेण्याचा सरकारचा प्लॅन आहे. एवढंच नाही तर 2027च्या अखेरीस देशभरातल्या 5000 पेट्रोल पंपांवर E85 पेट्रोल विकले जाईल. हा सरकारचा प्रयत्न आहे. जर सरकारचं हे ध्येय पूर्ण झालं तर येणाऱ्या काही वर्षात देशात E20 पेट्रोलही पूर्णपणे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबतीत ब्राझील या देशाचं उदाहरण नेहमीच दिलं जातं. ब्राझीलमध्ये अनेक वर्षांपासून शुद्ध पेट्रोल मिळणं बंद झालंय. तर देशातल्या बहुतेक गाड्या फ्लेक्स फ्युएल इंजिन वापरतात. तिथे पेट्रोलमध्ये जनरली 25 ते 30% इथेनॉलचं मिश्रण असतं. काही गाड्या तर अशा आहेत ज्या 100% इथेनॉलवर चालतात. भारतातही हेच करण्याचा सरकारचा प्लॅन आहे. E85 पेट्रोल लॉन्च करून सरकारनं त्या दिशेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. एकूणच काय तर सध्या E85 पेट्रोल जरी लॉन्च झालं असलं तरी तुमच्या E20 पेट्रोलच्या गाड्यांना अजिबात धोका नाही. पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल नेहमीप्रमाणे मिळणार आहे. पण आता इथून पुढे ज्या नव्या गाड्या लॉन्च होतील त्यामध्ये फ्लेक्स फ्युएल सिस्टीम असेल. हा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे, जेणेकरून पेट्रोलमधलं 20% इथेनॉलचं प्रमाण हळूहळू वाढवता येईल. तुम्हाला सरकारच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? पेट्रोलमधलं इथेनॉलचं प्रमाण वाढणं चांगलं आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.